मी तुम्हाला मराठीमध्ये एक गोष्ट सांगेन आणि मग ती गोष्ट तुम्ही ऐका. नंतर तीच गोष्ट तुम्ही इंग्लिशमध्ये पण ऐका. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स फ्रेम कसं करतात हे समजेल. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. एक मुलगा होता. तो मुलगा आता पण आहे. दिसायला छोटा, क्यूट आणि जाडा होता. पण तो महाशिवरात्रीच्या दिवशी जन्मला, म्हणून तो दूध खूप पियायचा. आता म्हणजे तुम्ही समजू शकता की तो किती दूध पियायचा. तुम्ही इगतपुरीचं नाव तर ऐकलंच असेल. पहिले तो रामगड होता. तर पूर्ण रामगडमध्ये भोगा म्हणजे तो छोटा मुलगा, त्याचं नाव भोगा आहे. आता त्याचं नाव भोगा का आहे हे तर मला माहिती नाही, पण त्याचं नाव भोगा आहे. तर तो लहान होता, सगळी जशी स्कूलला जात असं तो पण स्कूलला जायचा. आणि स्कूलमध्ये एक्झाम चालू होती. तर प्रिन्सिपल क्लासरूममध्ये आले आणि भोगाला कॉपी करायला सांगितलं. त्यांनी स्वतः बोलले की भोगा बाबा तू कॉपी कर. तो भोगा इमानदार, त्यांनी नाही बोललं. प्रिन्सिपल खुश. त्यांनी भोगाला बक्षीस द्यायचं ठरवलं. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याच दिवशी प्रिन्सिपल हे जग सोडून गेले. पण भोगाला त्याचं बक्षीस भेटलं नाही आणि त्या कारणाने तो मुंबईला जॉब शोधायसाठी आला. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत भोगा मुंबईमध्ये जॉबलेस म्हणजे बेरोजगार होऊन भटकतोय. दादर ते बोरिवली आणि बोरिवली ते दादरमध्ये भोगा चणे विकायचं काम करतो. तो टिफिन नाही आणत, तो जंक फूड खातो. मी त्याला 3 महिन्यापासून पाहिलं नाही, कारण मी घरातनं बाहेर नाही जात ना. तो लोकल ट्रेनमध्ये विकतो आणि मी घरातनं बाहेरच नाही जात. तर आज काय झालं ना, माझ्या घराच्या बाहेर खूप गर्दी होती, लोक ओरडत होती. मी जाऊन बघितलं की काय झालं. मी बघितलं की कुणीतरी करत होतं योगा आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून होता भोगा. There was a boy. He's still there. By appearance, he looks cute, small, but fatty. He was born on Mahashivratri. That's why he used to like milk a lot, the cow milk, and he used to drink a lot of milk. I mean, you'd have understand that how much foodie he was. You might have heard about Igatpuri. Earlier, in those days, it was known as Ramgarh. Bhoga was famous in the whole Ramgarh. Bhoga means, that small, cute, fatty boy. His name was Bhoga. He was very famous. Like other students, his school exams was going on. So the principal came inside the classroom. So he asked Bhoga to copy and cheat in the exam. Bhoga was very honest. He denied to copy. He refused. And looking at his honesty, the principal became very happy. He was impressed. And he decided to award Bhoga on some special day. That is on 15th August 1947. On the same day, India got independence. But unfortunately, the principal died that day. And because Bhoga did not get the prize, he was not awarded, he planned to go to Mumbai for job. Since then, till now, Bhoga is jobless, Berozgar. He's wandering here and there. From Dadar to Borivali and Borivali to Dadar, he keeps selling chana, means roasted gram, in the train. He doesn't carry his tiffin. He is dependent on junk food. But I have not seen him since 3 months.
because for the last 3 months I'm not out of my house. But today, there was a crowd in front of my house. People gathered there. I heard some noise. So I went out to see what is it about. But the moment I reached there, I found somebody was doing yoga. And fortunately, my God, he was none other than the fattiest, the cutest, the smallest Bhoga. 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 आय होप तुम्हाला गोष्ट आवडली आणि ह्या गोष्टीमधून तुम्हाला खूप काही शिकायला भेटलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.